नमस्कार शेतकरी बांधवांनो, आर के फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण परत व्हिडिओ बनवत आहोत. बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ बनवलेले नाही. तर आज आपण एक तणनाशकावरती व्हिडिओ बनवत आहोत. ऊसामधलं तणनाशक टिंजर. तर ऊसामध्ये खूप सारं तण आहे. तर आपल्याला 5 पंप लागणार आहेत. तर आपण 5 पंपाचं तणनाशक घेत आहोत टिंजर. तर DBSF याचं टिंजर आणि त्याच्याबरोबर प्लक्स पावडर दिलेले आहेत. तर प्लक्स पावडर आपल्याला वेगळं द्रावण करून घ्यायचं आहे आणि म्हणजे एक प्लक्स पावडर 2 लिटर पाण्यामध्ये प्लक्स पावडरचं द्रावण करायचं आणि 5 लिटर पाण्यामध्ये बाकीचे जे टिंजर आणि जे टॉनिक आहे ते मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर दोन्ही एकत्र करायचं 5 लिटरचं पाणी आणि प्रत्येक पंपला 1-1 लिटर घालून फवारणी करायची आहे. तर मी मिक्स करून घेतो. तर इथं आउटराईट आणि टिंजर मिश्रण केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये फ्लक्स पावडर मिश्रण केलेलं आहे. तर आता दोन्ही एकत्र करूया आपण. आणि थोडं ह्याच्यामध्ये घालून परत ह्याच्यामध्ये घालून घेऊया. तर हँड ग्लोव्ज पण दिलेले आहेत. हँड ग्लोव्जच्या सहाय्याने आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर द्रावण व्यवस्थित मिक्सर झालेलं आहे. तर आता आपण फवारणी सुरू करतो. तर आता मी फवारणी सुरू करतो. तर प्लॉट असा दिसत आहे. खूप सारे हराळी आणि तणकाट झालेला आहे. बघू शकता तुम्ही ह्याप्रमाणे हराळी आहे. तर आज आहे 24 डिसेंबर दिवशी आपण हे तणनाशक मारत आहोत. तर बघूया 5 ते 6 दिवसामध्ये ह्या तणाचं रिझल्ट काय येईल. तणनाशकचं रिझल्ट काय येईल आपण बघूया. बघू शकता कसं हराळे असे वाळून उभारलेले टिंजरमुळं. तर बघा हराळे असे वाळून थांबलेले आहे. तर ही परमनंटली नाही वाळणार. तर वरच्यावर वाळले असेल परत आणि खालून फुटून येणार. परंतु ऊसाची वाढीसाठी म्हणजे आता उंच आलेलं आहे, म्हणजे हराळे असं आलेले आहे. तर ऊसाला म्हणजे ऊसाच्या वाढीसाठी चांगलं आहे. म्हणजे टेम्पररी जातं परत आणि येतं परत अजून येतं मारा लागेल आपल्याला. तर काम करतं, टेम्पररी काम करतं. म्हणजे ऊसाला काय होत नाही, हराळे तर जळून जाते. तर चांगलं आहे. परत आपण राऊंडअप वगैरे ऊस उंच आल्यानंतर राऊंडअप फिरू शकतो आपण थोडं कमी क्वांटिटीमध्ये, म्हणजे थोडं कमी प्रमाणामध्ये घालून फिरवायचं जेणेकरून ऊसाला काय होणार नाही. तर बघू शकता तुम्ही खूप सारे हराळी होते ऊसामध्ये. सगळे पांढर असं हराळीच आहे. हे सगळे जळून गेलेले हराळी. तुम्ही पण वापरून बघा आणि कमेंट करून सांगा रिझल्ट कसे आहेत ते. थँक्यू.